वीर तानाजी दापोडे विपक्ष दत्त चौक. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि अजय. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन राजन गेम ऑन होतोय. पहिला चेंडू दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगताय चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. सांघिक अकाउंट इथे ओपन केलं जाईल. 4 षटकांचा सामना आहे. पुढचा चेंडू इथे माता यू मिस, आय विल डेफिनेटली इट. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा लागलाय तो म्हणजे दत्त चौक संघाला. डीजे नवीन फलंदाज वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये जाईल. भूषण पहिलं षटक हाताळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजन. पहिला चेंडू नक्कीच स्वैर फेकला होता, त्यानंतर फलंदाज बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी नक्कीच पोषक पाहायला मिळेल गोलंदाजांसाठी. एक काम कर, ए बरं भुशाला पाठव. आता बंद नंबर लागतोय. भुशाला पाठव. भुशाचा सगळं घेऊन बनवायला काय तू ना तर वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण. गोलंदाजी महागवती गोलंदाजी करतोय राजन. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. पुढचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेटला, तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने संघ पुढे सरकेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40 ते 45 धावांवर धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच या फलंदाजांच्या माध्यमातून केलं जाईल. स्ट्रायकिंगला सज्ज होईल फलंदाज अजय. अजयसाठी हा चेंडू इथे मात्र चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग स्टॉप एंडला आणि या मिळतील त्या 4 धावा टीम दत्त चौक संघाला. थँक्यू. तर धावफलकाला वेगाने आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा. स्ट्रायकिंगला अजय आहे. अजयच्या बॅटमधून हा चौकार आलाय. इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुढचा चेंडू एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे दत्त चौक संघाला. अजय बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. इनॅट नंबर 4 साठी फलंदाज आलेत अझर. फलंदाजी मार्कवरती. अप्रतिम गोलंदाजी राजनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम स्पेल हाताळत असताना आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण देत असताना पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं जात आहे.
षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येईल. एक षटक्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 6 धावा. डीजे थँक्यू. तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. वीर तानाजी दापोडे संघ बघा, जास्त उशीर करू नका. आज मेगा फायनलचा दिवस आहे. 9 सामने कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. पहिल्या षटका समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकात एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावावी लागेल, ती म्हणजे दत्त चौक संघाला. दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रितेश. चला फास्ट खेळा दापोडे संघ. बघा 9 सामने आज कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. मेगा फायनलचा दिवस, स्पर्धेचा अंतिम दिवस. 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली, खूप चांगल्यारीत्या कव्हर केली गेली. इथे मला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच खेळपट्टी गोलंदाजांना पोषक ठरते. व्हेरिएशन्स इथे मात्र पहिल्या षटकापासून दाखवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. प्रितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे दुसरं षटक घेऊन. इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज भूषणच्या बॅटमधून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. प्रतिम षटकार पाहायला मिळालाय. भूषणच्या बॅटमधून हल्ला चढवलाय गोलंदाज प्रितेशवरती. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्यानंतर ओरपेच चेंडू दिला आणि त्या चेंडूला इथे मात्र भिरकावून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुढचा चेंडू इथे मात्र गतीमध्ये मिश्रण, स्लोवर गतीचा चेंडू हाताळलाय गोलंदाज प्रितेशने. तर मात्र सातत्याने व्हेरिएशन्स दाखवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जाते. ही शैली नक्कीच आढळते गोलंदाजांच्या माध्यमातून. 6 चेंडू सातत्याने वेगळे फेकण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जातं. व्हेरिएशन्स दाखवण्याचं काम केलं जातं. पुढचा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडला मोठा फटका खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. आता अतिशय वेगवान गतीचा मारा आता मात्र केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 12 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे गोलंदाज प्रितेशचा. आतापर्यंत षटकार आल्यानंतर अप्रतिम कमबॅक केले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. गुडलेन स्पॉटवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय आणि सरळ जाऊन विसावते. तो म्हणजे एष्टी रक्षकाच्या हातामध्ये अप्रतिम स्पेल मात्र हाताळले जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. थँक्यू. 12 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. स्ट्रायकिंगला भूषण आहे. षटकार आल्यानंतर 3 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज प्रितेशने. चांगली गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7.00च्या सरासरीनुसार 14 धावा. डीजे
थँक्यू. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज घेऊन आलेत. हर्षद सकाळच्या या सत्रामध्ये सकाळच्या या स्पेलमध्ये अप्रतिम गोलंदाजी वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दत्त चौक संघ फलंदाजी करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दापोडे संघाच्या माध्यमातून घेण्यात आला आणि निर्णय कुठेतरी इथे सार्थकी ठरतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू ते मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळते. प्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. तर विचार केला पहिलं षटक राजनने हाताळलं, 6 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. दुसरं षटक प्रितेशने हाताळलं, 8 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हर्षद हाताळतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अजहर. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. आयडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेसाठी इथे प्रयत्न केला गेला होता. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. तर यापुढील होणारी लढत असेल जे हनुमान जुवेली विपक्ष गुरवली करण धुळे यांचा संघ इन ॲक्शनमध्ये पाल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा आलाय तो दमदार षटकार फलंदाज भूषणच्या बॅटमधून डीजे. थँक्यू. तर षटकाराने धावफलक पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती लावल्या जातील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज हर्षदचा. तर मात्र हल्ला चढवला जातोय हर्षदवरती. एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच केलं जाईल. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. सर्वात सेफ फटका क्रिकेटचा सर्वात सेफ फटका इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पार 4 धावांसाठी. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. भूषणच्या माध्यमातून दस का दम इथे दाखवत असताना फलंदाजी मार्कवरती एका ते किल्ला लढवते भूषण. नक्कीच धावफलकावरती 25 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. या षटकामध्ये नक्कीच धावा कुटण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील या 6 धावा दत्त चौक संघाला. डीजे. थँक्यू. धावफलकाला वेगाने आकार येतोय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 31 धावा 31 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अप्रतिम फलंदाजी आता मात्र भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. भूषण पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईक एंडला. एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र संपर्क हलकासा झालाय बॅटला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. स्वतः गोलंदाज चेंडू कॅरी करतील. षटक क्रमांक 3 संपुष्टात येईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 32 धावा. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय अरुणदादा मुसळे यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील ओमसाई चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय.
शेवटचं षटक स्लॉगरचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश घेऊन आलेत. स्ट्रायकिंगला भूषण आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आहे. अप्रतिम फलंदाजी भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. 32 या आकड्यावरती धावफरक जाऊन पोहोचले. शेवटचं षटक आहे स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये पाहिजे किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल ते म्हणजे वीर तानाजी दापोडी संघासमोर. निलेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल हायवे एंड कडून. पहिला चेंडू निलेशचा. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर स्लॉगरचं षटक आहे. मोठ्या फटक्यांपासून रोखण्याचं काम नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल. दोन्ही संघ, एक संघ मात्र बदलापूर मधून बिलॉंग करतोय. पुढचा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. व्हेरिएशन्स इथे पाहायला मिळत आहेत सातत्याने. चेंडू टप्पा पडल्यानंतर ते मात्र सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. इथे मात्र भूषणला रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून, कारण भूषणमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. भूषणच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाले आहेत. पुढचा चेंडू ते मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ॲड केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती लावल्या जातील. सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकात नक्कीच 40+ धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम या संघाच्या माध्यमातून, दत्त चौक संघाच्या माध्यमातून केलं जाईल. चेंडू इथे मात्र भूषणच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. ज्या फलंदाजाला 2 चेंडूवरती रोखलं होतं त्या फलंदाजानेच आता मात्र षटकार लगावलाय. भूषणने धावफलकाला वेगाने आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 39 धावा. 39 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अप्रतिम फलंदाजी नक्कीच भूषणच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू भूषणसाठी निलेशचा. आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता मात्र गतीमध्ये मिश्रण इथे पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 39 धावा. यापुढील होणारी लढत असेल जय हनुमान जुवेली विपक्ष गुरवली. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू तटवला गेला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल 1 बाउंड सीमा रेषा पार. 4 धावांसाठी मिळतील तर या 4 धावा फलंदाज भूषणला आणि टीम दत्त चौकला. थँक्यू. तर नाणेफेकीसाठी यायचंय गुरवली संघाचा कर्णधार. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र एज लागते. पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल भूषणला शेवटच्या चेंडूवरती. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 43 धावा. 44 धावांचं लक्ष असेल विजयासाठी वीर तानाजी दापोडे संघासमोर. डीजे थँक्यू. तर गुरवली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. तर बघा जय हनुमान जुवेली संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन झालाय.
तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा दत्त चौक संघ आणि वीर तानाजी दापोडे संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. थँक्यू. तर चला फलंदाज पाठवायचे दापोडे संघ. 44 धावांचं लक्ष आहे विजयासाठी वीर तानाजी दापोडे संघाला. जेव्हा सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल त्या मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक जुवेली गावचे महेश धुळे यांना. धन्यवाद ओमकार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा. नक्कीच गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मी महेश धुळे मनापासून स्वागत करतोय समालोचन कक्षाच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं. सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दत्त चौक बेलवली तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी क्रिकेट संघ क्रीडा मंडळ दापोडे आपण पाहतोय. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ. कोण विसरलेल्या संघाला एक जबरदस्त कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि 44 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद, नॉन स्ट्रायकिंगला राजेंद्र, स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला हर्षद. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक नितीन. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली संघाचे संघनायक आणि गुरवली संघाचे संघनायक. चला दोन्ही संघनायकांना विनंती करून आमच्या टॉस बॉक्स मध्ये लगेच या. नाणेफेकी साठी गुरवली कल्याण ग्रामीण टिटवाळा विभागातून हा संघ बिलॉंग करेल. जय हनुमान जोवेली नक्कीच बदलापूर शहरातील एक स्थानिक संघ. करण धुळेचा संघ, अजय धुळेचा संघ, विवेक गायकवाडचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. 24 बॉल 44 धावांची गरज. पहिलाच बॉल. यावेळेस गोलंदाज नितीन दिशेपासून वर करतायत. आउटसाइड ती लेग स्टंप चंदू येतात. नक्कीच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय 12th मॅन जी नावं आमच्यापर्यंत पोहोचवतात ती नावं मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवली जातील. षटक क्रमांक पहिले. यावेळेस पहिलाच ब्लास्ट. फलंदाज आपण पाहतोय राजेंच्या बाड मधून आउट ऑफ द पार्क. चेंडू सरळ जाईल. हा पहिला संघर्षमय षटकार राजेंच्या बाड मधून येत असताना वीर तानाजी दापोडे टीम साठी षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आपण स्वेर चेंडू पाहिला. त्यानंतर मात्र उर्पीच चेंडू अगदी व्यवस्थित बॅटच्या रॉडर मध्ये आला. मिडल ऑफ द बॅट चेंडू नक्कीच भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा राजन. यावेळेस यॉर्क लाईनचा बॉल कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. चेंडू खेळून काढलाय सरळ मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे इनफिल्ड मध्ये. तोपर्यंत फक्त डॉट चेंडू.
चला जोवेली टीम आणि गुरवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल असेल नाणेफेकीसाठी लगेच या. यावेळेस मिस्टामिक झालंय, क्षेत्ररक्षक जज करतात. अजय चेंडू खाली 105 झेल, फलंदाज होतील बाद. यावेळेस राजन बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट, बिग लॉस. टीम वीर तानाजी दापोडे संघासाठी. थँक्यू. दत्त चौक बेलवली संघ म्हटला तर याच विभागातील स्थानिक संघ. नक्कीच आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली भूषणची. तब्बल 17 चेंडू भूषणने फेस केले. 36 धावांची इनिंग त्यांनी मात्र साकारली. संघाचा डाव सावरत असताना मात्र 40+ धावसंख्या नक्कीच 4 षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. पहिले सत्र आणि या द्वितीय सत्रामध्ये घडलं काय तर पहिले षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज चंदूचं पहिला चेंडू आपण पाहिला एक्स्ट्राच्या स्वरूपात थोडीशी खराब लाईन आहे, परंतु यावेळेस नियंत्रित गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याचा मारा यावेळेस गोलंदाजी मार्फत करत असताना गोलंदाज चंदू आपण पाहतोय. षटकार आला तरी मात्र इथे मात्र कोणत्याही प्रेशर दबावाखाली वावरत नाहीयेत आणि यावेळेस सफलता अर्जित केली आहे. एक चांगली सफलता राजनच्या माध्यमातून. यावेळेस पिच बॉल, यावेळेस चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. पहिला धूमधडाका तडाका षटकार, तोपेचा गोळा बाहेर पडतोय. यावेळेस फलंदाज हर्षदच्या बॅट मधून येणारा हा ह्यूज हिट षटकार. थँक्यू. परिस्थिती कशी असू दे परंतु त्या परिस्थितीवरती मात करणं, त्या परिस्थितीमध्ये खंबीर राहणं हेच यावेळेस या खेळाडूंचं वैशिष्ट्य राहिलंय. नक्कीच फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय आल्याला मात्र इथे षटकार लगावला. स्ट्राईक जशी मात्र हर्षदकडे आली तशी मात्र षटकाराने आगाज करत असताना आपण पाहतोय आपल्या नावाची छाप, यावेळेस आपल्या नावाची दहशत, आपल्या नावाची ओळख पटवून देत असताना दत्त चौक बेलवली संघाला. धावसंख्या धावफलकावरती यावेळेस दुहेरी आकडा 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक हे पहिलं P1चं. इथे यावेळेस अजून एक ब्लास्ट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंग ऑफला बीट करून. यावेळेस येणारा अजून एक बिग लॉंग वे षटकार. थँक्यू. चला गुरवली संघाचा संघनायक हा शेवटचा कॉल असेल आणि जय हनुमान जोवेली अजय धुळे आलेले आहेत. चला गुरवली टीम युवराज धुळे असतील नक्कीच यंगस्टर. जोवेली टीमचा एक रायझिंग स्टार जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली त्याला फाईट करेल नेक्स्ट मॅच मध्ये. गुरवली संघ कल्याण ग्रामीण टिटवाळा शहराला बिलॉंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. गुरवली नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या फेरीतील दुसरी लढत तुमच्या समोर येईल. धावसंख्या धावफलकामध्ये यावेळेस पहिले षटक संपन्न होते आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 19 धावा. चांगलं क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये मेहनत करत असताना आपण पाहतोय सलामीची जोडी नक्कीच हर्षद आणि राजनला आपण पाहिला. राजन मात्र वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती परतीचा रस्ता त्यांनी मात्र गाठला, परंतु यावेळेस हर्षद नक्कीच संघाची जबाबदारी घेत असताना स्वतःच्या खांद्यावरती आपण पाहतो त्याच्या बॅटमधून येत आहेत 2 मोठे फटके षटकार. इथे यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समॅन फटका इथे मात्र ऑन साइडला आपण पाहतोय फटका फसला होता, परंतु यावेळेस कॅचेस विन द मॅचेस 105 झेल तिथे होतोय ड्रॉप. सातत्याने चुका तुम्ही मैदानावरती कराल तर मात्र तुम्हाला विजयाला मुकावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच ही स्पर्धा तुम्ही पाहताय ओमसाई क्रिकेट संघ एरंजाड आयोजित ओमसाई चषक 2021 पर्व पहिलं. नक्कीच एक दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा महाकुंभ मेळा या क्रीडांगणावरती आपल्याला रंगताना दिसतोय. या क्रीडांगणाचे नक्कीच आदरणीय सर्व मालक आदरणीय अरुणजी मुसळे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय मैदानावरती.
एका बाजूला दत्त चौक बेलवली तर दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरातील एक दिग्गज दादा संघ वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. इथे यावेळेस साकूट टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर होता. चेंडूला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतोय. तोपर्यंत एकच धाव. अलॉंग द कार्पेट चेंडू. नक्कीच अगदी जमिनी लगत चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅटचा फेस केला होता परंतु बॅटला मात्र व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही. एक धाव इथे मात्र मिळत असताना फलंदाज हर्षदला. सलामीची जोडी आपण पाहिली. राजन बाद झाल्यानंतर मात्र जिम्मेदारी काय असते ती मात्र दाखवत असताना वैयक्तिक जर आपण विचार केला 13 या धावसंख्येवरती हर्षद खेळतात. आदित्यचा विचार केला वैयक्तिक 1 या आकड्यावरती आणि 14 धावांची ही पार्टनरशिप इथे मात्र महत्वाची सिद्ध होईल तानाजी दापोडी संघाला. यावेळेस पिच बॉल लेफ्ट हँडेड बॅट्समन सेट ऑन फायर. चेंडू सरळ जाईल ऑन साइडला. यावेळेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजून एक धमाका पाहायला मिळतोय. या इनिंगचा होणारा हा 4था ब्लास्ट षटकार. थँक्यू थँक्यू. नक्कीच सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये जी खेळपट्टी मात्र गोलंदाजांना नंदनवन ठरली पहिल्या सत्रामध्ये वीर तानाजी दापोडे टीमच्या गोलंदाजांना, परंतु नक्कीच फलंदाजीमध्ये दमखम दाखवत असताना मात्र यावेळेस आक्रमण हल्ला चढवला जातोय. दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. भिवंडी परिसराला बिलॉंग करणारे बाळा इकारे सर मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच कल्याण विभागाला बिलॉंग करणारे निरंजन सावंत सर. या पंचांचा देखील मनपूर्वक आभार. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये खरवईचे एक स्थानिक समालोचक, नक्कीच बदलापूरचा एक गोड आवाज ओमकार तेरडे आणि आज मात्र नव्याने आमच्या समवेत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मधून शापूर की शान. यावेळेस समालोचकाच्या भूमिकेत तुम्हाला सोमनाथ खाडे सर पाहायला मिळतील. यावेळेस षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज अझर. मॅच बॉल मैदानावरती परत येतो. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 31 धावा. 44 धावांची गरज असताना वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुम्ही जर चांगली केली तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि इथे मात्र याच मॅचची सुरुवात चांगली करत असताना वीर तानाजी दापोडे संघ. इथे यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत फक्त एका धाबेचा अवधी असेल आणि एका धाबेच्या मदतीने संघाचं धावफलक सजवलं जाते. आमचे ॲज अ स्कोरर विशाल राणे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जाते. टीमची टोटल यावेळेस 32-32 लॉस ऑफ 1 विकेट. चला गुरवली टीम संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी या प्रतिस्पर्धी संघ जोवेली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहेत युवराज धुळे. इथे यावेळेस फटका चांगला ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतील. चेंडू शेवटच्या मोमेंटला यावेळेस पॉज दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग. एकच धाव इथे मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल यावेळेस स्कोरकार्ड वरती 33 धावा. 44 धावांची गरज असताना येणारे 12 बॉल आणि या मॅचचं इक्वेशन असेल 11 धावांची गरज. 12 बॉल 11 धावा हे समीकरण असेल वीर तानाजी दापोडे टीमसाठी. या दरम्यान नाणेफेकीचा कौल आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. आदरणीय अरुणजी मुसळे साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली टॉस बॉक्स मध्ये. दुसऱ्या बाजूला गुरवली संघ. नक्कीच गुरवली संघाने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय. तर नक्कीच आपला निर्णय त्वरित कळवायचा. राकेश फिल्डिंग ओके. जोवेली टीमला मात्र नेक्स्ट मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करावी लागेल. येणारे 12 बॉल 11 धावांची गरज. स्ट्राईक एंडला हर्षद गोलंदाजी मार्क वरती हायवे एंड कडून टिटवाळा बदलापूर हायवे एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरं गोलंदाज संतोष. पहिलाच बॉल यावेळेस मिस टायमिंग. चेंडू यावेळेस इथे मात्र आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. कॅच
नक्कीच आपण पाहतो ड्रॉप केली आहे. सातत्याने चुका मैदानावरती पाहायला मिळतात. एक नौका संघ म्हणून दत्त चौक बेलवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. परंतु यावेळेस आपण पाहतोय नक्कीच चुका दर्शवत असताना मैदानाच्या मध्ये 35 धाव फलकावरती. इथे यावेळेस चेंडू शरीराला स्पर्श करून जाणारा, अगदी चेंडू पाडला ब्रश करून जातोय. बाळासर हे सांगत असताना हा चेंडू येतोय डॉट. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 35 धावा, 44 धावांचं टार्गेट. एक सोपं टार्गेट होतं. वीर तानाजी दापोडी संघासाठी 11.0च्या गतीने आस्किंग रन रेट होतं. फुल टॉस बॉल यावेळेस लॉप केलंय. चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफला बीट करून यावेळेस अजून एक ब्लास्ट होईल. हर्षदच्या बॅट मधून येणारा एक गगनचुंबी षटकार. थँक्यू. तर या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजी आपण पाहतोय संतोषी 3 चेंडूची फेकी केली, 8 धावा खर्च केल्यात. कदाचित या षटकामध्ये मात्र निर्णायक षटक होतं. कदाचित या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकायचे होते गोलंदाज संतोषला. परंतु नक्कीच इथे मात्र हर्षद मात्र थांबत नाहीये. सातत्याने आक्रमण हेच मात्र हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलामी वीरसाठी मी का आलोय. तानाजी क्रीडा मंडळ दापोडेच्या वतीने यावेळेस चेंडू जाईल सरळ ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स चेंडू फरार. अजून एक चौकार येतोय. हा इथे मात्र हर्षदच्या बॅट मधून असेल विजयी चौकार आणि इथे सामना फिनिश होतोय. इथे या मॅच वरती पकड मजबूत करत असताना वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे हा संघ इथे विजय झालाय. विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. हार्ड लक दत्त चौक बेलवली टीम. थँक्यू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देऊ आपण लगेच, ज्याने मात्र 9 बॉल फेस केले आणि सलामीसाठी 26 धावांची एक महत्वाची इनिंग साकारली आहे. तोच ठरतोय या सामन्याचा सामनावीर वीर तानाजी.